नमस्कार श्रोतेहो, पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग 75. अवनीचे बोलणे ऐकून गंधारला धक्काच बसला, कारण अवनी त्याच्याशी या टोनमध्ये कधीच बोलली नव्हती. कदाचित गंधारला काही बोलायचे असेल, त्याने तोंड उघडले पण होते, पण वीर आणि अवनी यांना एकमेकांचे हातात हात पकडताना पाहून त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. तो हळूच जमिनीवरून उठला आणि हॉटेलच्या बाहेर जवळजवळ स्वतःला ओढत ओढत घेऊन गेला. त्याच्याकडे संपूर्ण हॉटेलचा स्टाफ आश्चर्याने पाहत होता, कारण त्यांच्या समोर नुकताच एक पूर्ण पिक्चर संपला होता. गंधार हॉटेलच्या बाहेर येताच त्याने भिंतीवर जोरात मारले, ज्याचा काही परिणाम झाला नाही. उलट त्याच्या स्वतःच्या हाताला दुखापत झाली आणि आता तो परत कुठे जायचे याचा विचार करत होता. त्याला जायला जागाच उरली नव्हती. त्याची प्रतिष्ठा, त्याची कंपनी, त्याचा आदर आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य, सर्व काही गोष्टींचा एक विनोद झाला होता. त्याच्याकडे आता काहीच उरले नव्हते आणि हे सर्व त्याला एक चुकीच्या मुलीमागे लागून आणि अवनीची फसवणूक केल्याच्या बदल्यात मिळाले होते. असे वाटत होते जणू काही देव त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा देत आहे. गंधार निघून गेल्यावर काही वेळातच अवनी आणि वीरही हॉटेलच्या बाहेर आले. अचानक गंधारच्या मनात काय आलं माहिती नाही आणि तो अवनीच्या मागे धावू लागला. अवनी, अवनी, अवनी. तेव्हाच पियुषने त्याला मागून पकडून थांबवले. पियुष, तुझे नाटक अजून संपले नाही? अजून काही ऐकायचे बाकी आहे? गंधार, नाही, मला तिला परत मिळवायचे आहे. मला तिला एकदा सांगायचे आहे की मी तिच्यासोबत खूप चुकीचे केले. मी असे पुन्हा कधीही करणार नाही. तिने मला माफ करावे. अवनीचे लग्न झाले आहे, ती कोणाची तरी बायको आहे, हे गंधार क्षणभर विसरला होता. पियुष, नाही, काही गरज नाही. तसंही मॅडमने या जगातील सगळ्यात बेस्ट माणसाशी लग्न केलं आहे. तो तिच्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि जिथे राहिला प्रश्न तुझा किंवा त्यांना मिळवण्याचा, तर अवनी मॅडम बरोबर वीर सर असल्यानं त्यांना कोणाचीही गरज नाही. हॉटेलमधून बाहेर पडताना कदाचित अवनीने त्यांचे संभाषण ऐकले असेल आणि म्हणूनच तिने पियुषला हाक मारली. अवनी, पियुष. अवनीने पियुषला काहीतरी सांगितले. त्यानंतर तो गंधारकडे गेला आणि गंधारला विचारले, तुला डॉली आणि त्या वर्माबद्दल कधी माहिती झाले होते? अवनीकडे पाहून गंधारने उत्तर दिले, मी दोघांना सनशाईन हॉटेलमधील रूम नंबर 3029 मध्ये पकडले होते. हॉटेलकडे माझी रूम सोडून वर्माच्या रूममध्ये जाण्याचे रेकॉर्डिंगही होते. अवनीने गंधारकडे पाहिले आणि थँक्स म्हणाली. नंतर वीर आणि अवनी वीरच्या स्पोर्ट्स कारमधून निघून गेले. त्यानंतर अवनीने गंधारकडे ना तर नजर वर करून पाहिले किंवा नाही मागे वळून पाहिले. अवनीने गंधारचे केवळ सभ्यता म्हणून आभार मानले होते आणि याप्रमाणे आभार तर ती रस्त्यावरून चालणाऱ्या अनोळखी व्यक्तीचेही मानू शकते. वीर आणि अवनी तिथून त्यांच्या कारमध्ये निघाले. गंधार त्यांची कार दिसेनाशी होईपर्यंत मागून त्यांना पाहत राहिला. तिथून निघाल्याबरोबर अवनीने वीरकडे पाहिलं आणि म्हणाली, वीर, वीर, काही बोलायची किंवा विचार करायची गरज नाही. हे सर्व तुमच्या भूतकाळाचा एक भाग होता, जो आज संपला. आणि जर तुझ्याकडे स्वतःला आनंदी ठेवण्याचे काही कारण नसेल, तर हे फक्त एक निमित्त होतं असा विचार कर. हे सर्व तुझ्यासोबत घडले कारण तू मला भेटावी म्हणून. हे ऐकून
अवनीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती हसत हसत वीरला म्हणाली, मला इतकं समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वीर, मिसेस ओबेरॉय, तुम्ही जरा जास्तच सभ्य होत आहात. आणि असे म्हणत वीरने अवनीच्या कपाळावर चुंबन घेतले. अवनी वीरच्या खांद्यावर डोकं ठेवून आरामात बसली. यावेळी अवनीला अजिबात काळजी नव्हती की गंधार जाऊन सगळ्यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगेल, कारण अवनीला हे चांगलंच माहिती होतं की आता गंधारचं स्थान आणि दर्जा पाहता त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण तरीही वीरने त्याचीही व्यवस्था केली होती. धन्यवाद श्रोतेहो. कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. उद्या भेटूयात एका नवीन भागासह. तोपर्यंत धन्यवाद.